नमस्कार मंडळी, माझी तुझी रसोई या कुकिंग चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज मी बनवते गाजराचा हलवा। त्यासाठी मी इथे 1 किलो गाजर किसून घेतले आहेत। सर्वप्रथम आपण थोडीशी साखर घालून वेलची पावडर करून घेऊया। कढईमध्ये तूप घालून आपल्याला त्यावरती काजू बदाम भाजून घ्यायचे आहेत। खरपूस असे काजू बदाम भाजल्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचे। त्यानंतर 1 चमचा तूप ॲड करून त्यामध्ये आपण जे गाजर किसून घेतलं होतं ते गाजराचा किस आपल्याला यात घालून 4 ते 5 मिनिट परतून घ्यायचा आहे। गाजराचा किस परतून झाल्यानंतर आता मी या स्टेजला इथे बीट किसून घेतलं होतं। 2 बीट मी इथे किसून घेतले होते, त्याचा किस मी यामध्ये ॲड करून परतून घेत आहे। गाजराच्या हलव्यामध्ये बीट घातल्याने हलव्याला कलर खूप छान येतो। एकदा नक्की ट्राय करून पहा। थंडीच्या दिवसामध्ये गाजर इझिली अवेलेबल होतात। गाजर निवडताना केशरी कलरचे गाजर आपल्याला घ्यायचे आहेत। गाजर आणि बीट मिक्स झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी यामध्ये थोडा खवा ॲड करणार आहे। खवा ॲड झाल्यानंतर आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिटं हे शिजू द्यायचं आहे। खवा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्ही खव्याऐवजी मिल्क पावडरही वापरू शकता। अशा पद्धतीने केलेला गाजराचा हलवा तुम्ही एकदा बनवून फ्रीजमध्ये ठेवून 4 ते 5 दिवस खाऊ शकता। खवा यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये दूध ॲड करायचं आहे। इथे मी साधारणतः 1 कप दूध यामध्ये ॲड केलं आहे। दूध घालून आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मिक्स केल्यानंतर आता आपण जे काजू बदाम भाजून घेतले होते ते आपल्याला यात घालायचे। इथे मी 2 ते 3 स्ट्रँड केशर घातला आहे, जेणेकरून फ्लेवर चांगला येतो। आता झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं ठेवायचं आहे। 5 मिनिटानंतर आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे। इथे मी मोठी 1 वाटी साखर घातली आहे। साखर घातल्यानंतर गाजराच्या हलव्याला पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला हाय फ्लेम करून 2 ते 3 मिनिटं परतत राहायचं आहे। त्यानंतर 1 चमचा तूप ॲड करून आपल्याला झाकण ठेवून परत 3 ते 4 मिनिटासाठी हलवा शिजवून घ्यायचा आहे। सगळ्यात शेवटी इथे वेलची पावडर जी साखर घालून आपण बारीक करून घेतली होती ती ॲड करायची आहे। आपल्याला हलव्यामधील सर्व पाणी आटवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हलव्यामधील सर्व पाणी आटलं आहे। आता आपण एका बाउलमध्ये हलवा काढून घेऊया। तयार आहे आपला गाजराचा हलवा। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।